तू केलं नाही मला मला वाईट वाटलं. मला वाटलं तू रोज मला देणार आहे. हा पण तुम्ही माझ्या संग बोलल्या नव्हत्या त्या दिवशी लय ग. मी बोलली पण मी ना खूप लोकांशी पण बोलली आणि हा, तू ते तर ना इथे जात होतो तिथे जात होता, हा तेच. सगळ्यांकडे जात होता तू. आता तू माझ्याशी बोललं ना, हा. तुला मी ना अजून इझी करणार, तुला बोलायला मी शिकवणार, तुला मी मस्त गाईड करणार, मेंटोर करणार. बघ आता तू मला चूज करणार का नाही, मी तुला शो जितवणार. त्यांच्याशी बोलावं लागेल ना मी कोणचं शिक ते मॅडम सोबत. नाही काय बोलायचं नाही. एक्सक्यूज मी, कॅन आय टॉक टू हिम फॉर अ सेकंड? एक मिनिट ये इकडे. अहो, असंच बसलो मॅडम. एक मिनिट ये ना इकडे. एक काहीतरी असं स्टेप बॅक झालं किंवा ड्रॉबॅक आलं आणि तू पटकन असं स्विच करणार आहे. हे बघ मला प्रॉब्लेम नाही, तू कर. नाही नाही, तसं काय ते नाही. तुझं पॉइंट नाही, ऑफ व्ह्यू आहे. नाही, मला म्हणजे तुम्हीच पाहिजे बा. आता तुमचं बोलणं पाहिलं पण तुम्ही माझ्यावर रागवले. मी ऑफकोर्स तुझ्यावर रागवली आणि माझा हक्क आहे तुझ्यावर रागवणं, कारण आपण पार्टनर्स आहोत. तुझं पण असं कधीतरी होईल की तू माझ्यावर रागवशील आणि तेव्हा मी ऐकून घेणार तुझं, जर माझी चूक असेल तर. तसं नाही होत अर्जुन, लक्षात ठेव. मला हा शो जिंकायचा आहे, तुला कळतंय. आणि तुझ्यामध्ये तो ॲटिट्यूड नाहीये आणि मला असे लोक नाही आवडत ज्याला डिसिजन्स घेता येत नाही किंवा जे स्वतःसाठी विचार करू शकत नाही. हा चालेल चालेल. आतापासून हा चालेल आतापासून, पण तू आत्ता पण तू त्याच झोन मध्येस. नाही हो नाही. ठीक आहे ना, आता झालं ना, कारण तास झाल्यानंतर पण तू मला हा डायलॉग मारलास काय की झालं ना आता जाऊ दे. मी नाही जाऊन देऊ शकत, लक्षात ठेव. माझी ही चिडचिड तोपर्यंत असेल जोपर्यंत आपल्याला रिझल्ट कळत नाही या टास्कचे. मला तुझ्याशी बोलायचं होतं बिकॉज तू जाऊन तिच्याबरोबर बसलास आणि काय फालतूगिरी लावली आहे. हा, नाही तुझी अशी पार्टनर असती आणि ती दुसऱ्या पोराबरोबर गेली असती, तुला चाललं असतं? नाही, आता नाही जाणार, आता नाही जाणार. आता नाही चालणार. नाही ते घालवलंस तू. या बा तुम्ही. नाही, तुला ते परत कमवून घ्यायला लागणार. आता तू ते घालवलं. आता मी तुझ्यावर ट्रस्ट नाही करणार, हे लक्षात ठेव. मी रागात आहे, हा माझ्याशी बोलायला येत नाहीये. ह्याने तेवढ्या ड्युरेशन मध्ये काय बोलला काजलला माहितीये? काय? की तिने विचारलं माझा पार्टनर बनशील का नंतर, मग तो तुम्हाला विचार करून सांगतो. मग त्यांना काय म्हटलं? काय नाही म्हटलं, माझा पार्टनर बरोबर आहे म्हटलं. मला फिक्स पार्टनर केला म्हटलं मी, मला नाही लागत म्हटलं पार्टनर. पंकज कुठे? पंकज गुड मॉर्निंग. 12 लोकांना मी कोणाला पण चूज करू शकते. बाहेर जायचं नाही ना, तू मला चूज करणार ना. माझं मराठी पण चांगलं आहे, माझं इंग्लिश पण चांगलं आहे. माझं पावर जे आहे ना, मी तुला देणार. पक्का प्रॉमिस? तू चूज करणार मला पक्का? मी काय करत होती, मी सगळे बरोबर जाऊन त्या जोडीमध्ये आग लावत होती. काय वीक आहे तुमच्या जोडीमध्ये, मी ते सांगत होती. आणि मला माहित होतं कुठं पुढं जाऊन ते लोक भांडणार आणि मी त्या पिक्चरमध्ये येणार आहे. मी पंकजशी बोलली, पंकज वॉज फुल कन्व्हिन्स्ड. कसं वाटतंय? याच्या आधी कधी तुम्ही असं सुपरमार्केट वगैरे काही बघितलं होतं? अर्जुन कसं होतं? काल चॉकलेट बिकलेट घेतले गर्लफ्रेंडसाठी? माझ्यासाठी घेतली. स्वतःसाठी? हा. चल खोटारडा. परफ्यूम पण मारला ना? मलाच माहित नाही काय होती. एअर फ्रेशनर होत. आणि टास्क कसा होता? आपल्या शिवाताई होत्या तिकडे, त्यांनी खूप जास्त काय कठीण केलंय का गोष्टी तुमच्यासाठी? ब्लाइंडफोल्ड थोडं अनएक्सपेक्टेड होतं. ब्लाइंड फोल्ड. मी तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही असणार आहात पण तरी नसणार आहात. आणि आता रिझल्ट्स. ओके, किती 15 आयटम्स होते त्या लिस्टमध्ये, त्यात कोणी किती आणले ते आता मी सांगेन. रेवती आणि अर्जुन, टोटल तुम्ही 6 गोष्टी आणल्या, त्यातल्या 3 गोष्टी करेक्ट होत्या, 3 गोष्टी चुकीच्या होत्या. निक्सर आणि भाग्यश्री, तुमच्या कार्टमध्ये किती गोष्टी होत्या? 7.
7 गोष्टी आणि त्याच्यातल्या बरोबर गोष्टी होत्या 5. पवन आणि ऐश्वर्या, तुमच्या कार्टमध्ये किती गोष्टी होत्या? 7 की 8. उलटी पकडून की सोडून? पण बरोबर गोष्टी ज्या तुम्ही गोळा केल्या होत्या त्या होत्या 5. शत्रुघ्न, त्यातल्या बरोबर गोष्टी होत्या 7. मला थोडं जास्त एक्सपेक्टेड होतं, टाइम कमी झाला, नाहीतर मला वाटतं डेफिनेटली की आम्ही 15 आयटम उचललेच असते. नेक्स्ट ना माझे फेवरेट आहेत रामा आणि नीता. सगळ्यात जास्त गोष्टी कोणी कलेक्ट केल्या असतील ना तर रामा आणि नीता. तुम्ही सांगा किती गोष्टी कलेक्ट केल्या? 12. त्याच्यामधनं करेक्ट गोष्टी किती आहेत? मला असं वाटते 11. एक गोष्ट बरोबर आहे तुमची. जेव्हा सर म्हणाले की नीताचं फक्त 1 बरोबर आहे, मी शॉकमध्ये होती. कारण जेव्हा टास्क झालेला तेव्हा नीता म्हणालेली की रामा नीता खूप चांगलं परफॉर्म केलं आहे आणि ती बोलली की मला पूर्ण विश्वास आहे की 12च्या 12 वस्तू बरोबर आहे. कारण तू टेस्टच नाही केल्या गोष्टी. हां, ते मला वाटलेलंच. गुरलीन आणि विजय करेक्ट आयटम्स होते 8. मी प्राऊड आहे कारण ह्याचे लक्षात होतं की अच्छा हे घ्यायचं, हे आहे, हे ते आहे, तर मी हॅपी होती. अजूनपर्यंत जो काय रिझल्ट डिक्लेअर झालाय त्यात सगळ्यात जास्त बरोबर गोष्टी विजय आणि गुरलीन यांनी कलेक्ट केल्यात. क्या बात आहे. चक दे फट्टे आणि काय 90 किल्ली. ते कम्युनिकेशन थोडासा गॅप आहे, पण ह्याला माझी पूर्ण मराठी कळते आणि मला ह्याची पूर्ण मराठी कळते. गुड जॉब गाईज, गुड जॉब. आता श्रुती आणि ऋषिकेश, तुम्ही पण 10 गोष्टी कलेक्ट केल्या टोटल आणि त्यातल्या बरोबर गोष्टी होत्या 8. टास्क तर हा चांगला झाला पण मज्जा तर खूप आली. मला नाही मज्जा आली, मला घाम फोडला या बहिणं. सुभाष दादा आणि गायत्री बरोबर आहेत 6 गोष्टी. दीपक आणि प्रणाली, तुम्ही 7 गोष्टी कलेक्ट केल्या आणि त्यातनं बरोबर गोष्टी होत्या 7. 100% रिझल्ट. आतापर्यंत बेस्ट कॉर्डिनेशन जर कोणाचं असेल तर तुमचं आहे. मला खरंच खूप भारी वाटलं जेव्हा मला कळलं की आमचे सगळे प्रोडक्ट्स बरोबर आहेत. मी होतो पण झालं, काहीतरी अंधेरी होती त्या दिवशी. ते तर आहे, मी दीपूच्या भरोसे होती. पंकज जोयना, तुमच्या बरोबर गोष्टी होत्या 7. क्रिश आणि अक्षता, तुमच्या 10 गोष्टी करेक्ट झाल्या असत्या पण एक गोष्ट तुम्ही टेस्ट नाही केली त्यामुळे 9 गोष्टी करेक्ट आहेत. सो आत्तापर्यंत मला वाटतं हायेस्ट तुम्हीच आहात. आत्ता शेवटची जोडी जी राहिली आहे ती आहे आपली अथर्व आणि अनुश्री. माझं असं होतं की यार आता काय होणार आहे काय माहित नाही. किती कलेक्ट केल्या गोष्टी? 12 गोष्टी कलेक्ट केल्या होत्या. सगळ्या गोष्टी घेतल्या असत्या मी. ही वराडली मला मध्ये, माझं मग संपलं सगळं घेतलं असतं. ती मध्ये वराडली माझं जोरात. एनिवेज तुम्ही 12 गोष्टी कलेक्ट केल्या आणि त्यात 12 मधनं 12 गोष्टी करेक्ट आहेत. मी खूप खुश होते की पहिलाच टास्क होता आणि तो आम्ही जिंकला होता. आदल्याच दिवशी मी 0 होते आणि फर्स्ट टास्कला मी हिरो झाले. क्या बात आहे. आउटस्टँडिंग, सुपर्ब आहे खरंच. थँक्यू सो मच. माझा 1 नंबर आला असं म्हणून मला वाटत नव्हतं. मी 5 झाले म्हणून असं मला वाटायचं. पण अथर्व असा मूड नको घालव. ओके, वरडायचं असतोय आम्ही एवढं लांब आलो इकडे. बरोबर आहे मित्र. आपण आता मी तेच म्हणतोय ना, एवढं लांबणं आला वगैरे, आपण पुढे जाऊया आता. आपण त्याच्या आता तुम्ही टीम आहात, आता तुम्ही दोघं मिळून एक युनिट आहात. पण मी एवढं मात्र सांगेन की तुमचं पार्टनर बरोबर तुमचं कॉर्डिनेशन जर चांगलं होत असेल तर तुमच्या पार्टनरला धरून ठेवा. कॉर्डिनेशन चांगलं होत नसेल, इथे काजल आहे, ठीक आहे. चला आता चल भावा सिटीतलं आज पहिल्या टास्क नंतरचं पहिलं नॉमिनेशन होणार आहे. नॉमिनेशन हा वर्ड ऐकल्यानंतर टेन्शन येतं माझ्या मनात. प्रत्येक कपल एक कुठल्या तरी टीमला नॉमिनेट करणार, ज्यांना सगळ्यात जास्त नॉमिनेट केलं जाईल. या आठवड्यात त्यांचे एलिमिनेशनचे चान्सेस
जास्त होतं. सो अनुश्री आणि अथर्व, तुम्ही आज सेफ आहात. पण तुम्हाला सांगायचं मात्र आहे की कोणाला तुम्ही नॉमिनेट करता ते. सो आता बेसिकली एक एक टीमनी वरती जायचं आहे एक एक करून, आणि तिकडे एक बॉक्स ठेवला आहे. त्या वोटिंग बॉक्समध्ये तुमचं जे काय वोट आहे ते टाकायचं. जॉयना अँड पंकज, तुम्ही आधी जा. प्रणाली आणि दीपक. ठीक. मला असं वाटतं दीपक लाईक्स वर्किंग विथ काजल, प्रणाली नाही. मला असं वाटतं. मी या नॉमिनेशन्समध्ये रेवती आणि अर्जुनचं नाव घेतोय. मला वाटतं की डॉमिनन्स, ॲरोगन्स आणि कुठेतरी मीपणा असं पुढे येतोय. भाग्यश्री आणि निक्सन. आम्ही नीता आणि रामाचं नाव लिहिलंय. हे बघ, मला अक्षता आणि क्रिशला नॉमिनेट करायचं आहे बिकॉज ते लोक सेकंड हायेस्ट आलेत आज टास्कमध्ये आणि ते लोक स्ट्रॉंग आहेत. आपल्याला नाही टाकते ना, म्हणजे मग आपल्याला नाही टाकायचंय. टाका मग. म्हटलं की बाहेर जायचं घरी बस म्हटलं, म्हणून सांगू राहिलो. मला असं वाटतं तू घेऊन जाणार आहेस मला आणि नाशिकला ऑन द वे सोडणार आहेस. तुम्ही सगळ्यांनी जे नॉमिनेशन्स केले ते माझ्या हातात आहेत. पटापट सांगतो कोणाकोणाची नावं नॉमिनेटेड आहेत. सो पहिले आहे किमया आणि शत्रुघ्न, त्याच्यानंतर आहे रेवती आणि अर्जुन, नीता आणि रामा, अक्षता आणि क्रिश, परत एकदा रेवती अर्जुन, प्रणाली दीपक, नीता रामा, रेवती अर्जुन, भाग्यश्री निक्सन, नीता रामा. आता राहिले 2 माझ्या हातात. रेवती अर्जुन, रेवती अर्जुन. पाच जणांना असं वाटतं की रेवती आणि अर्जुनने या शोमधनं एलिमिनेट व्हावं. रेवती अर्जुनला काय वाटतंय? सर, हा आमचा ट्रायल अँड एरर होता अँड आय थिंक वील कम बॅक स्ट्रॉंगर अँड दिस वॉज लाईक अ वेकअप कॉल. अर्जुन, तुला काय बोलायचंय? काहीच नाही सर, तो खुश होतोय घरी जायला मिळतंय म्हणून. मला असं झालंय. घरी जायचंय? हा, मग सर, माझी एनर्जी इकडे असते आणि तो एवढा लेड बॅक आहे. इट्स नॉट मॅचिंग माय एनर्जी. अरे पण आजचं पहिली टास्क झाली. दिस इज जस्ट दी ओपनिंग. आता तर सुरुवात झाली आहे. सर, तो बोलतच नव्हता. एक टाइमसाठी मला असं वाटलं की तो नाहीच आहे अराउंड. ही वॉज दॅट क्वाइट. बेसिकली मला सगळ्या आपल्या सुंदरींना सांगावं असं वाटतंय की सी, आपले जे गावरान ब्रो आहेत सगळे, त्यांच्यासाठी खूपसे अनुभव हे पहिले असणार. ओके, त्यामुळे तुमच्याकडे ते मेंटर्स, गाईड, एक टीचर म्हणून बघताय की तुम्ही त्यांना सगळं सांगणार, तुम्ही त्यांना सगळं समजवणार, तेव्हा ते त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतील. तुम्ही जर का त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा कॉन्फिडन्स शॅटर केला तर पुढे काहीच गोष्टी होणार नाही. आणि ॲट द सेम टाईम मुलांनो, तुम्हाला त्यांना तेवढंच समजून घेतलं पाहिजे की माझी ही स्ट्रेंथ आहे, ही माझी शक्ती आहे, पण हे माझं वीकनेस आहे. माझ्या वीकनेसला ती बेटर कसं करेल हे तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन, बोलून काही वाटेल ते करा आणि ते बेटर करा. बट एनिवेज गाईज, आज काही लोकांनी खूप छान परफॉर्म केलं, काही लोक थोडी कमी पडली. पण आपले गावरान ब्रो सिटीची भाषा शिकतायत आणि आपल्या सिटी सुंदरी गावची बोली बोलतायत. आता कसं वाटतंय? अहो, सिटीत गाव गाजतंय. वेलकम टू महाराष्ट्राचा बिगेस्ट रियालिटी शो, चल भावा सिटी. सिटीत गाव गाजतंय. चल भावा सिटी, अरे चल भावा सिटी.
करणार आहेस? आणून देऊ? कांदा चिरा येतो का तुम्हाला? मला जेवण बनवता येतं. कांदा चिरा येते काय? कशाबरोबर खायचंय? भाजीवर. गुरलिंग काय म्हणते गुरलिंग? मी बिस्कुट खाते बिस्कुट. विजयला विचार की गाव कुठलं आहे तुझं? कोल्हापुरात कुठलं विचार की? कोल्हापुरात कुठला आहे विजय? तुझं झालं की मला सांगा. तुझं झालं की मला सांग. तुझ्याशी बोलायचं. बोल की मग. मुझे सिखा ऐसे ऐसे बोल. नाही तुझं होते. बोल की. नाही मी खाते. मी बी खातोय की, बोल की. मग म्हणूनच तुला सांगितलं ना झाल्यावर सांग म्हणून. म्हणूनच सांगतोय की तुला. नाही तुझं झाल्यावर सांग. आता रे. काल खाल्ले. झाल्यावर सांगा. धावतो थांबणार आता. तुला एक गोष्ट कळली पाहिजे. मला असं तुला सांगावंसं वाटतंय की ज्यावेळेस आपण कोणाला ऑर्डर देतो किंवा काय किंवा त्यांना विचारतो की तू माझ्यासाठी हे करशील का, तर लेट इट साऊंड लाईक अ रिक्वेस्ट की तुम्ही प्लीज हे करणार का. ओके. माझी रिक्वेस्ट करायला पाहिजे तुला. तुम्हाला सांगितलं तुला काय पाहिजे होतं? कांदा पाहिजे होता. सिंपल गोष्ट. तू फापड पसारा कशाला गेला? तुम्हाला फक्त एवढं सांगायचं की तुम्ही मला नाही तुम्हाला कसं सांगायला प्लीज तुम्ही मला कांदा कापून देता का? मला कांदा खायचा आहे. इट इज ॲज सिंपल ॲज झाली माझी. तुला कांदा मागितला तू परत मला काय माग मी बी तुला देतो. अथर्व आम्ही तुला प्लीज प्लीज असलं काय काय बाबा काय सांगते बघ. तिला कांदा मागितला तर ती प्लीज म्हणते. मी त्याला पण आम्ही काय हे शिकवलं. म्हणायला पाहिजे होतं कांदा द्या मला. अथर्व आपण तू इथं ग्रूम व्हायला आलायस. आम्ही तुला ग्रूम करायला. आम्ही तुला बेसिक गोष्टी सांगतोय आणि तुला म्हणजे आम्ही खूप समजायचा प्रयत्न करतो आणि तुला पण आम्ही समजायचा प्रयत्न करतोय. सिंपल गोष्ट आहे. मला माहिती आहे तुझा स्वभाव नाहीये पण तू ऍटलीस्ट प्रयत्न तरी कर. ओके. आणि तू रूड नाहीयेस किंवा तू असा मुलगा नाहीयेस पण तू तसा दिसून येतोय. सॉरी बाबा तुम्हाला मागितलं. तू का वाकड्यात शिरतोय? मग ताटायला काय ती काय काय म्हणते बघितलं का? Oh my God. हमारे इधर ऐसा ही होता है. मला नाही आवडत कोण माझ्याशी असं बोलेल की घेऊन ये किंवा असं कर तसं कर. आणि मी काय ऐकू त्याचं? मी फक्त त्याला एवढं सांगितलं तुला मागायचं काय माग पण प्लीज बोल. थँक्यू बोल. बेसिक गोष्टी बोल. नेहमी त्याचं वात्रटपणे काय घ्यायचं आणि प्रत्येक गोष्टीला त्याचा तोमणा का असतो. त्या गोष्टी चुकतात आणि त्या गोष्टी थांबवल्याच पाहिजे. नाहीतर ही दादागिरी होईल त्यांची आणि ती दादागिरीच आहे त्यांची. आणि तुम्ही शो मध्ये शिकायला नाही. मला नाही शिकायचं मी चाललो. मग आम्ही कसं शिकवणार? तुम्ही सगळेच ऐकून घेतायत ना. सगळेच पोरं शिकतायत ना. त्याला विचार सोडून जास्त नाही अरे मी बोलायचा प्रयत्न केला की ऍटलीस्ट बोलून चालून तरी राहा. पण त्यात पण ती वाकड्यात शिरते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला वाकड्यात शिरते. हा मग तू बोलू नकोस ना मला. अरे आलात का तुम्ही सगळे? या या या. कसे आहात? बरे आहात ना? आणि कसा वाटतो आपला हा शो? मजा येते ना? बस 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 एवढंच ऐकायचं होतं. आज काय होणार आहे? जे काही होणार आहे ते फाईन होणार आहे आणि डाईन होणार आहे. म्हणजे काय? अहो कळेल कळेल लगेच कळेल. तोपर्यंत मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या शो मध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत. आपलं मुंबई मॅन्शन थोडं शांत शांत वाटत नाहीये? अरे हो मीच बाहेर आहे नाही का. आता आज जातो आणि थोडीशी हलचल करून येतो. हळू. कैसी गुजरी रात. सो अर्जुन रेवती कोणी नॉमिनेट केलं असेल याची काही आयडिया? मला माहिती आहे कोणी नाही केलंय. म्हणजे कॉन्फिडेंटली मी बोलू शकते की या माणसाने नाही केलं. अच्छा कोणी नाही केलंय? गुरलीनने नाही केलंय. गायत्रीने पण नाही केलंय. ऐश्वर्याने पण नाही केलंय. नीताने पण नाही केलंय. जोआना पण. ओ आय एम सो सॉरी. म्हणजे 12 पैकी 5 जण तुला माहिती आहेत ज्यांनी नाही केलंय. एनिवेज रेवती अर्जुन यू आर इन द डेंजर झोन.
सो आज अजून एक तुम्हाला चान्स मिळणार आहे टू प्रूव्ह युअरसेल्फ, है ना? तर आजची टास्क काय असणार आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना आता समजवणार आहे. पण त्याआधी आज आपल्याकडे एक विशेष पाहुणे आहेत, ते आलेत आणि ते आजची टास्क माझ्याबरोबर तुम्हाला थोडीशी समजवतील आणि ते आजची टास्क जज पण करणार आहेत. आलेले आहे हेलो गाइस, AJ, my man, how are you? How are you? So good to see you. Good to see you. So हे आहेत AJ सर, जे आपले झी मराठीवर सिरियल येते नवरी मिळे हिटलरला, येस, त्याच्यामध्ये लीड करतायत. हे आहेत आपले गावरान ब्रो आणि सिटी सुंदरी, वाह, आपले सगळे कंटेस्टंट्स. ओके, सो आजची टास्क काय असणार आहे ते मी सगळं तुम्हाला आता समजवतो. बेसिकली काय होणार आहे, एक मिनिट श्रेयस, मला ऍक्च्युली मी खूप लांब ना आलोय आणि कंटिन्युअस काम चालू होतं, भूक लागली खूप. ठीक आहे, तुम्ही बसून घ्या, या बसून घ्या. ओके, मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, आपले AJ सर जे आहेत ते एकदम शिस्तप्रिय आहे. जेवण घेऊन या प्लीज AJ सरांचं. ओ माय गॉड, सो मग सुरू करूया. येस, शुअर शुअर, येस येस. पण याला नॉर्मली नॅपकिन म्हणून म्हणतो, पण हॉटेल लँग्वेजमध्ये ह्याला काय म्हणतात, सर्व्हिएट. सव्यत, ओके. फोर्क आपल्या लेफ्ट हँडमध्ये असतो दरवेळेला. इंडेक्स फिंगर ते तुमचं इथे जातं नाईफच्या इथे, आणि फोर्कचं पण इथे जातं. होल्ड इट हिअर, चमच्याच्या काट्याने याला फिक्स करा, मग आणि हे काट साईड. किंवा कसं खायला सांगितलं की असं चिरून चिरून त्यात चमचा घुसवायचा, मग खायचं. वाह, क्या बात आहे. हे खाऊस तर 2 तास जातात, त्या 2 तासात मी झोप काढतो, जीवन खाऊन झोप काढतो. आता लेट्स कॉल फॉर द नेक्स्ट डिश. ओके, प्लीज. तुम्हाला नाही वाजवायचं. नाही टाळ. मोमोज. हू लाइक्स मोमोज? बापरे. सो बेसिकली काय असतं की चॉपस्टिक, तुम्ही एक चॉपस्टिक इथे पकडायची अशी, आणि दुसरी आहे ते इथे टाकून या बोटावर ठेवायची. हे फक्त तुम्ही यूज करता. चटणी पण तुम्ही यूज करायची. शेवटी आजचा आपला जो टास्क असणार आहे तो आहे फाईन डायनिंग. ओके, थोडक्यात सांगायचं तर एका सुंदरशा अशा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आपण जाणार आहोत आणि सगळ्या मुलांना असं विचार करायचं आहे की तुम्ही तुमच्या मैत्रिणीला डेटवर घेऊन जात. ह्याच्या आधी कवा गेलो नाही हॉटेलमध्ये, आणि ते बी पुरी संघ जायचं म्हणल्यावर काटा अंगावर धाड 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 वाजते. आधीच तिकडे जायचं, खुर्ची थोडीशी मागे घ्यायची, आधी तिला बसू द्यायचं, मग तुम्ही बसायचं, आणि जेवण आलं की मग आता जे दादाने आपल्याला दाखवलं त्या त्या गोष्टी त्या त्या पद्धतीने त्या त्या वस्तूंनी तुम्हाला खायचे. बेसिकली आजचा तुमचा जो टास्क आहे तो हाच आहे, आणि सगळ्यात जास्त चांगलं जे कोणी करेल ऑब्व्हियसली ते आपल्या आजच्या टास्कचे विनर असतील. मोठ्या हॉटेलला जायचं आहे आणि तिथं जाऊन एक पण तुमचा टास्कच आहे की तुम्हाला असं सेम खायचं आहे. मला तर घाम फुटलेला. पहिलं जे आहे जजिंगचं पॅरामीटर ते असणार आहे टेबल एटिकेट्स. सेकंड इज तुम्ही वेटर बरोबर कसं इंटरॅक्ट करता. थर्ड पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही तुमच्या डेट बरोबर तुम्ही कसे वागता, काय तुमचं कॉन्व्हर्सेशन होणार आहे, त्याच्यावर पण मार्क्स दिले जातील. AJ, आपली ही जी काजल आहे
ती काल नुसती आराम करत होती. अच्छा. सो तुला आज काम असं आहे काजल की तू सिलेक्ट करायचं तुला कुठल्या गावरान ब्रो बरोबर डेटवर जायला आवडेल आणि मला सांगायचं. तो काजल, हॅव यू डिसाइडेड? या सांग बघू. आय वुड चूज पंकज. ओके, सो तुला आज पंकज बरोबर फाईन डाईनचा टास्क करायचा आहे. ओके, बेसिकली आता जे ट्रेनिंग आहे ते इधर जोयाना त्याला देईल किंवा जोयाना आणि काजल मिळून त्याला देतील किंवा काजल त्याला देईल. दॅट डिपेंड्स की पंकजला काय पाहिजे. मी खूप खुश झाली की ॲटलिस्ट आय एम परफॉर्मिंग, आय एम इन द टास्क. मी आता घरी एकटंच बसणार नाही, कोणी दुसरी बसू द्या. बेसिकली काय आहे, फाईन डाईनला जाताना एक वेगळा एक छान अनुभव आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे सगळ्या मुलांसाठी मी वरती काही गिफ्ट्स ठेवली आहेत. ओके, त्यांच्या मेंटरनी ती गिफ्ट्स उघडायची आहेत आणि त्या मुलांना तसं तयार करायचं आहे. ओके, सो आर यू गाईज रेडी? आर यू गाईज एक्साइटेड? सो ऑल द बेस्ट. मस्त परफॉर्म करा. आपण थोड्या वेळाने भेटूच. येस. पहिली चीज खुर्ची. खुर्ची. आणि डू यू लाईक दिस रेस्टॉरंट? डू यू लाईक दिस रेस्टॉरंट? हो. बेटाला कसं बोलणार? गाई एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. ना आता तू काय म्हणशील तेच आले विचारायला. ठीक आहे, वेटर. वेटर. हा, मी वेटर. हॅलो सर. त्यांना बोल हाय. हाय, गुड नाईट. सुगोई माकी रोल. सुबी माकी रोल. सुगोई सुगुई माकी माकी रोल. रोल. सुगी माकी रोल. सो आपण हे मागवायचंय दुसरं. वेट थांब. तुला सगळं येतं का? वेट, ऐसे आदत मत डाल एक बार. तो बहुत पतला है यार, मुझे भी नहीं हो रहा. छोड़, मोमोज ही खा. नावं आहेत का त्यावर? नावं आहेत का त्याच्यावरती? थांबूया का? थोडं सारखं ताई. नावच नाही कशावर. उडकून काढले कुठले कुठले कपडे आणि आयुष्यात मी नाईट पॅन्ट आणि टी शर्ट सोडून तर कुठलं घालाय नाही. मेरे मौला. तुझा काय साईज आहे? साईज माझा ती नाही, पण ही आहे. नावं दिलेली तिथं. कुठे दिली आहे? There was written name on it? Yeah. Okay, where? Oh, on this ticket. Oh. Where is his? Where is his box? I don't know. Did you unpack his box, maybe? Pankaj. Okay. Where is it? No, there was one bag which was his. They didn't give to him only. She's acting. She went earlier. She said to Gurleen that she's swearing on her dad. ठीक है, I will teach him like. उसको लेने दे, पापा की लेने दे, किसी की भी लेने दे. She has told. ओए मेरे बाप पे मत जाना, तेरी ये समझी ना? मेरे बाप पे जाना मत, बोला मैंने, मेरे बाप पे जाना मत. तिने त्याच्या वडिलांची शपथ घेतली की मी नाही लपवलंय. त्याच्यावरती मी जोहानाला सांगत होते की तिला तिच्या बापाची शपथ घेऊ दे नाही तर आईची शपथ घेऊ दे. पण मला ती त्याची शपथ खोटी वाटते कारण तिच्या तोंडावर दिसते तिने लपवलंय. Gurleen told me that you swore on your dad. तो तू मेरे पापा क्यों जा रही है? So why I'm telling her that you swore on your dad, so you must not be lying. Or you might be lying. I heard that. Correct. I heard So that. what is there? Did I give your dad a गाली? You're
wrong. not I just disrespect that. repeat. I Do will. not disrespect Then that. don't You discuss will. your dad. You will Don't disrespect discuss your dad. I If you said- discuss your dad, then it is public. म्हणून तिने माझी आई बहीण माझं अख्खं खानदान काढलं, अंगावरती धावून आली माझ्या. तिची अशी एवढी 2 फूट लांब नखं आहेत, ती अशी माझ्या डोळ्यात जाणार होती, किती जवळ आली धावून माझ्या अंगावरती. सो माणसाला एवढा राग तेव्हाच येतो जेव्हा समोरच्यानी खरं बोललेलं असतं आणि ते लागतं. सगळे एकत्र गायत्रीच्या साईडमध्ये होते, पण मी मी या साईडला येऊन म्हटलं काजल नको, थोडंसं मी तिच्याबरोबर होती. सगळे करतात अब्यूज, पण ते कधी कधी दिसत नाही त्यांच्या साईडनी किंवा दिसतं, तर मी म्हटलं की तू खेळ, म्हणजे जसे तू आहेस तशी तू राहा. But I told you that I did not hit. Did I not tell you that I did not? Then why discussing my name out there? Because I don't trust you, na? मी काय म्हणतो, दुसरा वेळ तर घातली होता. क्या करताय, काय देखताय? दूसरा जूते बूट. काय तिच्या आईला तिला ताप देत तिथला काय? ताप देऊ नका रे. एक बूट पाहिजे. मी कबाडमध्ये जे आम्ही माझे मित्र वगैरेचे जे काही गावावरून जुते वगैरे आणले होते, तर मी ते बघितले, तर म्हटलं चला तेच घालू, आता काय करायचं आहे, तर मग जे होईल ते होईल. उसका है. हाँ तो फाइन. योर्स. तुला? नाही. नो आयडिया. नो आयडिया. सगळ्यांनी बूट घातली होती, फक्त पंकजकडे बूट नव्हते, तर हे खूप हर्टफुल गोष्ट आहे. कोणाच्या इमोशन्स बरोबर खेळणं ही खूप मोठी चूक आहे. काजलनी तर तुझे शूज का लपवले? I also don't know because she is supposed to convince him that she's better. So how she gonna convince him like आणि this? तिने तिला ट्रेन पण नाही केलं ना. नाही, because he agreed to train only with me. ओके, खूप केलंस पंकजसाठी, सो इट्स गुड. जास्त रिव्हिल. माझा बर्थडे आहे. It's your birthday today. Oh, happy birthday, happy birthday. Oh God. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Joanna. Happy birthday to you. मग आम्हाला तिकडे हॉटेलमध्ये जायचं. तिथे गेल्यानंतर की एकदम भारी, एकदम हॉटेल तसल्या भारी भारी, म्हणजे नाही का एकदम हिरीसारखं. हा ती स्विमिंग पूल, परत ते एकदम तसलं छान दिसणार असं एकदम असं गवत बिवत खाली, ती एकदम भारी होतं ते एकदम, म्हणजे असं वाटलं आणि गेलो तिथं, नंतर डोळं उघडले माझे. राम राम. हे आपलेच आहेत का सगळे? हा? ओ क्या बात है, क्या बात है. या इकडे या इकडे या उभे राहा इकडे सगळे उभे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, आता कसं वाटतंय? क्या बात आहे, कम्प्लीट चेंज. गॉगल काय आणि चेहऱ्यावरती एक वेगळ्याच काहीतरी चमक दिसते. मी तो ओळखलाच नसता भाई तुला. पंकजच्या बुटांना काय झालं? काजलने बूट चोरले? आपण तिच्यासोबत राहणं ते
जोशना आहे ना जवाना ते मला स्वभावाला वगैरे चांगली वाटते आणि ते कशी आहे काजल ते थोडीशी म्हणजे ऍटिट्यूड वगैरे जास्त दाखवते मग ते मला आवडत नाही. आता तुमचा टास्क आपण सुरू करणार आहोत. हे म्हणतात याला फाईन डाईन रेस्टॉरंट. सगळं बघून तुम्हाला कसं वाटतं? जे स्वप्नात बघितलं होतं तशा पद्धतीचं आहे ना काहीतरी? काय बोलत नाही जास्त. सुरू करूया. हा? चला तर मग की आता तुम्हाला तुमच्या डोळ्यावर हे लावून बसायचे थोडा वेळ, जोपर्यंत तुमची पार्टनर इकडे येत नाही तोपर्यंत. ओके? कारण काय आता तुम्हाला तयार करून त्यांनी इथपर्यंत पाठवलंय, मुली सुद्धा तयार होऊन येणार है ना. सो आल्यानंतर जरा तुम्हाला पण सरप्राईज पाहिजे की नाही? आहे की नाही? पण जे काय करायचं मनापासून करा. ओके, जिद्दीने करा. ऑल राईट? होऊन जाऊ दे एकदा. चल भावा. ऑल राईट, चला या. तिकडे गेल्यावर त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढायची आणि मग समोर बसायचं. माय गॉड. हाय. ती आली नाही का? मी तुझी पार्टनर आहे. तू माझी पार्टनर नाहीस. पार्टनर बदलल्याला मला काय माहिती नव्हतं. आल्यावर पार्टनर बघितलं तर डोक्याच्या फिजा उडल्या तर माझ्या एका झपाट्यात. चेंज ट्विस्ट. एन्जॉय. ही नाही माझी पार्टनर. मला बघून शॉक आहेत. मी पण तुम्हाला बघून शॉक आहे. एन्जॉय. बैठ जाओ. मी उशीर येऊन बसले तुझी वाट बघत बस. थँक्यू सो मच. राग तर मला भरपूर आलता, तरी पण मी मनावर कंट्रोल केला. असं ठेवला प्लीज सीट म्हटलो. सीट म्हटल्यावर मला पण काय कळलं नाही मी काय काय बोललो आणि ती बसली. थँक्यू सो मच. यू लाईक दिस रेस्टॉरंट? आय लव्ह इट. असं चेंज झालंय सगळं तर कसं वाटतं? सेम तसं आपला. थँक्यू. ब्युटिफुल दिसते. आय थिंक आता आपल्या दोघांना डिनर करायचं. तू नको, तिला पाठव की. अनुश्रीनं मला सगळं शिकवलेलं आणि ती शिकवून डायरेक्ट ही आली समोर, त्यामुळे जरा लय शॉक बसला मोठा. हा टास्कच आहे. सरांनी सांगितलंय की आता मी आहे तुमची डेट. नाही बाबा नको, तू नको. कसं वाटतंय कॅन्डल लाईट डिनर? इट्स सो स्वीट. नाही ऑरा ओरा मीन्स पर्सनॅलिटी. यस पर्सनॅलिटी, बट युअर ड्रेसअप इज नॉट काय म्हणतात त्याला? मराठीत सांग. इज चांगला नाही आहे. नो, व्हॉट यू मीन? दिस इज ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे साडी. गाईस एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी प्लीज. वेलकम. हाऊ आर यू? What you do, what who you like
दिस फूड प्लीज लेडी. ही वॉन्ट मी टू वॉन्ट. ओके खायला काय काय दाखव. गपचित बसली जस काय खडूक कोंबडीवाली. कॅप्टन अरे काही असलेला काय तयारी सांगितलं एक जणांवर करायचं एका जणांवर. तुम्हाला माहिती आहे ना मी सी फूड पासून एलर्जिक आहे. शेपूट शेपूट नाही, सी फूड. सी फूड. काय खाणार तू? पहिलं तू बघ मग नंतर सुगोई माकी रोल चालेल तुला? मला तर गाई माकी रोल. हा ठीक आहे. ठीक आहे ना. ओके. दोघं बसलोय, तू जे खाशील ते मीच खाणार, मी जे खाईन ते तू खा. मला काय माहित तू असं मला डेटवर आणून अशी चिडचिड करणार आहे माझ्यावर. ए चिडचिड काय झालं तुला बाळा? Like to order something? Some soup? मराठी बोला ना मराठी. हो बा मिसळ सूप. Miso soup? एक व्हेज मंगाव, एक चिकन मंगाव. Chicken and Yeah. one veg. या Okay. You would like some water for the table? Water? सूप पाहिजे आपल्याला. मिसळ सूप. Miso soup? हा. You don't want any water? 1 2 Two? 1 दे 1. One. Miso soup? मिसळ सूप 2. Two miso soup. Okay. And for main course? Shroom boom? हा. Two? हा 2. Two? हो. Okay. What would you like for main course? रिसोर्टो. Risotto? Huh? Yes. For madame? सेम. The same? Two? The same. Two Huh, shroom two. brew? Huh, two. Okay. Is that everything? I'll bring that right over. चायला काय बोलते ना इंग्लिश? मी नाही आहे का तुमची मैत्रीण? मला नाही जमतच नाही, करायचंच नाही. मग टास्क आहे ना तर आपण जे शिकलो आहे श्रेयस सर आणि जे सांगितलंय आपल्याला तेच इकडे करायचं आहे. ऑर्डर तुम्हाला मला द्यायची. नाही करायचं आता. दिस इज अनफेअर टू मी ना. माझ्यासाठी पण हे किती अनफेअर आहे की मी तर माझे 100% देते पण एका अशा मुलामुळे जरा काही करायचंच नाही. माझा पण गेम खराब होतोय, माझा टास्क खराब होतोय. तुम्हाला ट्राय पण नाही करायचं. ट्राय बी नाही करायचं आणि काहीच नाही करायचं. I can't do more than this. He's being very rude. And that also it's not even my fault. हा task आहे. And this is not my job to keep convincing him. मला करायचंच नाही टास्क, संपला विषय. त्याच्यासमोर मला असं शेवटी वाटायला लागलं की भीक मागते की भाई प्लीज कर, प्लीज बोल माझ्याशी, आपण करूया. काय झालं? ही इज जस्ट बिंग रूड फॉर नो रिझन. आणि मी का टॉलरेट करू हे? काय झालं बरोबर? तुम्ही काय म्हणलेला पार्टनर वर आपल्या? बरोबर, पण हा खेळ आहे मित्रा, आणि या खेळामध्ये असे ट्विस्ट करून त्यातनंच गंमत येते. नको करू असं. नाही करायचं मला टास्क. चला मग आपण कशाला करतोय? झालं, दिस टास्क इज ओव्हर. गेट अप अँड गो. माझ्या मनात एकदम म्हणजे असं बॅगच आणली माझ्या पुढं, घराकडेच जायचं असंच झालेलं. मला लय बेकार वाटत होतं आणि राग बी आलेला तेवढाच. तू ये.